राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत। याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे। महत्त्वाच्या महापालिकांसाठी महायुतीने सुद्धा एक वेगळा फॉर्म्युला ठरवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राज्यातील काही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महायुती एकत्र लढणार नसल्याचे यावरून स्पष्ट झालंय। महायुती कुठे एकत्र लढणार आणि कुठे एकत्र लढणार नाही, बघूया त्याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट। ठाणे आणि पुण्यात महायुती नाही। ठाण्यामध्ये शिंदे, पुण्यात दादांचा एकला चलोचा नारा। आउटगोईंग टाळण्यासाठी महायुतीचा मेगा प्लॅन। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे राज्यात आतापासूनच वाहायला सुरुवात झाली आहे। पुढच्या 100 ते 125 दिवसांमध्ये महापालिका निवडणुकींचा धुळा उडणार आहे। त्यामुळे सगळ्याच पक्षांनी आपापल्या परीने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे। महायुतीने सुद्धा मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिकेसाठी स्वतंत्र रणनीती आखल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी24 तासला दिली आहे। ठाणे आणि पुणे महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीतले तीनही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत। ठाणे आणि पुणे महापालिकांच्या निवडणुकांमध्ये युती केल्यास महायुतीचे अनेक उमेदवार उद्धव ठाकरे, शरद पवारांकडे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। युती करून स्थानिक पातळीवर पक्षातल्या कार्यकर्त्यांना अडचण होणार नाही याची काळजी महायुतीकडून घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। प्रत्येक ठिकाणी स्थानिक नेते तिथल्या स्थानिक वातावरणानुसार भूमिका जाहीर करत असतात। तथापि या संदर्भातला निर्णय देवेंद्रजी, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे प्रदेशाध्यक्ष असं मिळूनच त्या ठिकाणी घेतला जाईल। आज तरी त्या ठिकाणी अशा प्रकारची कुठली चर्चा नाही, निर्णय नाही। महायुती म्हणूनच एकत्र लढायचं अशी सध्या भूमिका आहे। हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा अंतर्गत प्रश्न आहे। मुंबईत का लढायचं आहे त्यांना? मुंबईत त्यांना मुंबई गिळायची आहे, मराठी माणसामध्ये परत फूट पाडायची आहे। त्यासाठी तर आमचं चिन्ह आणि पक्ष त्यांना दिला। बाकी उद्देश काय त्यांचा? हे त्यांचा काय शिवसेनेवर किंवा शिंद्यांवरती फार प्रेमाचा झरा वाहतोय असं नाही आहे। त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवायचं आहे आणि एकनाथ शिंदे ते त्या संदर्भातलं हत्यार आहे। शरद पवारांचं अस्तित्व संपवायचं आहे, अजित पवार हे त्यांचं हत्यार आहे। महायुती म्हणूनच आमचा लढण्याचा प्रयत्न असल्याचं भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलंय। तर यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सुद्धा जोरदार हल्लाबोल केलाय। आमचा प्रयत्न असेल की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या महायुती म्हणूनच लढू, मुंबई महापालिका महायुती म्हणूनच लढू, पुणे महापालिकेत देखील महायुती म्हणूनच लढण्याचा आमचा प्रयत्न असेल। जर का सीट शेअरिंग झालं नाही तर वरिष्ठ पातळीवर देवाभाऊंचं नेतृत्व अतिशय सक्षम आहे। देवाभाऊ असतील, अजितदादा असतील, एकनाथजी शिंदे असतील, तिघही एकत्र बसून याबद्दलचा निर्णय घेतील। परंतु महाविकास आघाडीच्या मात्र ठिकऱ्या उडालेल्या आहेत। तर गेल्या 5 वर्षांपासून महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं मोठं आव्हान महायुतीतल्या पक्षांसमोर आहे। त्यामुळे स्थानिक नेत्यांना जास्तीत जास्त संधी देण्यासाठी ठाणे आणि पुण्यामध्ये युती टाळण्याचा प्रयत्न असल्याचं राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांनी म्हटलंय। या सगळ्या स्थानिक कार्यकर्त्यांना जर सांभाळलं तर हेच कार्यकर्ते उद्या विधानसभेला आणि लोकसभेला मदत करतात। पण समजा जर इथं त्यांच्या मनाच्या विरोधात जर युती केली, आघाडी केली आणि जर त्या जागा इतर पक्षांना दिल्या तर मात्र तो स्थानिक कार्यकर्ता ज्याचा प्रभाव त्या भागावर असतो, त्या वॉर्डवर असतो, तो नाराज होतो आणि इतर पक्षात जाण्याची तयारी करतो। कारण त्याला पुढची 5 वर्ष आधीच आता आपल्याकडे 5 वर्षात निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते सैरभैर झालेले आहेत। त्यामुळे पुढची 5 वर्ष आपल्याला घरी बसायला लागणार ही भावना त्याला स्वस्थ बसू देत नाही। त्यामुळे तो दुसऱ्या पक्षात जाण्याची भीती असते। युती केली तर जागांची 3 ठिकाणी विभागणी होणार आहे। त्यामुळे स्थानिक नेते आणि माजी नगरसेवकांमध्ये नाराजीचा पूर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे नेते दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढण्याचा देखील धोका असतो। त्यामुळे युती न करता जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची महायुतीची ठाणे आणि पुण्यामध्ये रणनीती दिसतेय। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।